नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण या कादंबरीचा 45वा अर्थात शेवटचा भाग. पण श्रोते हो, अजूनही तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आता ऐकूया तांबड्या आजीचे सारवलेले अंगण या आयडा बॅरेटो लिखित कादंबरीचा शेवटचा भाग. आजी खूप वेळ डोळे मिटून पडून राहिली होती. तिला जाणवलं की पानग्या मेला ते वाईटच झालं, पण तिच्या जीवाची होणारी घालमेल पानग्यासाठी खास नव्हती. आजी नंतर उठली, तिच्या रावणाजवळ गेली आणि त्याला हात जोडून म्हणाली, रावणा, तुला ठाऊक आहे की आंबा माझा पदर रीता रीता करतीये आणि आज मला येशाची काळजी वाटतीये. रावणा, जर येशावर काही संकट येणार असेल तर ते संकट तू मला दे, पण माझ्या येशाला सुखरूप ठेव रे. नंतर तांबडी आजी आपल्या आतल्या खोलीत जाऊन पलंगावर पडली आणि जोरात म्हणाली, आंबे, तू माझ्यावर रागावली असशील, पण काही चुकलं तर आपल्या माणसावर रागवायचा आपल्याला हक्क असतो की नाही? आणि त्याच हक्काने मी तुझ्यावर रागवली आहे. परंतु आता मात्र मी तुला सांगते की जर माझ्या यशाला काही झालं तर तू कोणाचंही कल्याण करणार नाहीस असं मी मानेन आणि मग माझी कुठलीच नात किंवा नातसून तुझी ओटी भरणार नाही. तांबडी आजी एवढं म्हणाली आणि डोळे मिटून यशाचा विचार करत तिने आपलं मन एकाग्र केलेलं होतं. कदाचित त्यावेळी अंबाबाई आजीच्या ह्या रागवण्यानं जागृत झालेली असावी. काही का असेना, पण योगायोग असा झाला होता की त्याच वेळी झोपलेल्या यशाच्या स्वप्नात त्याची आई आली आणि त्याची वाट अडवत त्याला जाऊ नकोस असं सांगत होती. आणि त्यानंतर तांबड्या आजीने किंवा अंबाबाईने 2-3 वेळा त्याला दारात अडवायचा प्रयत्न केला होता. पण आता ते सगळं संपलं होतं. तसं पाहता हे योगायोगही नव्हता. ती एक आईच्या हृदयातली खरी माया होती किंवा अंबा जागृत झाली होती. पण वेड्या यशाला ते कळलेलं नव्हतं. तुम्हीही कुठे प्रवासाला निघालात आणि तुम्हाला असं कोणी अडवून सावधान केलं तर तुम्ही तो अशुभ संदेश समजा आणि प्रवासाला जाऊ नका. कारण तो काळ किंवा ते अशुभ घटिका टळली ना की नंतर सगळं ठीक होतं. यशानं सुद्धा आपल्या आईचं हे अडवणं लक्षात घेऊन त्या वाढदिवसाच्या पार्टीला जायला नको होतं. कदाचित त्यामुळे यशा आज असताही, पण परत तसं होणार नव्हतं. घडणारं विधिलिखित अटळच होतं. तांबड्या आजीला ती विचित्र घालमेल सुरू झाली तो सोमवार होता. सकाळीच रूपाजवळ ती त्या घारीबद्दल बोलली होती आणि नंतर पानग्या पोस्टमन गेला हे तिला कळलं होतं. पण तरीसुद्धा यशाबद्दल तिची होणारी जीवाची तगमग थांबली नव्हती, उलट ती वाढलीच होती. आणि त्याच रात्री यशाला तो भयंकर अपघात झालेला होता. यशाला अपघात झाला आणि इकडे आजीला एकदम शांत शांत वाटायला लागलं. तिची होणारी ती घालमेल आता पूर्ण थांबली होती. आजीला वाटलं की तिच्या यशावर काहीतरी संकट येणार होतं, ते टळलेलं आहे. पण माझ्या बिचाऱ्या तांबड्या आजीला ठाऊक नव्हतं की जे संकट यशावर येणार होतं ते आलं आणि त्यालाच घेऊन गेलं. आजीला आता अचानक भूक लागली होती. काहीतरी भराभर खावं किंवा खूप जोरात ओरडावं असं तिला वाटत होतं. आणि तेव्हाच रूपा आजीला जेवायला बोलवायला आली आणि म्हणाली, माय, तू आज खूप मनस्तापात होतीस म्हणून आज पारुलने तुझ्यासाठी खास रावसाची कढी केली आहे आणि मुंज्यानं काजूची फेणी आणली आहे. चल थोडी मारूया. आजी उठत म्हणाली, रूपे, अगं खरंच मला खूप भूक लागली आहे, पण जेवावं असं वाटतच नाही आहे बघ. तरी पण तू लक्ष्मीकडे मला थोडं जेवण पाठव. आज मला दारू नको, मी आज इथेच जेवते. आणि रूपा हिरमुसली होऊन निघून गेली. थोड्या वेळानं लक्ष्मी आली. तांबड्या आजीला जेवणाचं ताट दिलं. पेल्यात फेणी आणली होती. रावणापुढे जेवण आणि फेणी ठेवून जाताना ती आजीला म्हणाली, आजी पटकन जेवून घे,
आणि पेल्यातली फेणी घे, म्हणजे जीवाला थोडं बरं वाटेल. लक्ष्मी पुन्हा आजीजवळ आली आणि म्हणाली, आजी, अगं तुला बरं नाही आहे का? मी आज झोपायला इथे येऊ का? आजी हसली आणि म्हणाली, नको ग लक्ष्मी, इथे झोपायला येऊ नकोस, कारण राघव माझ्यावर रागवेल. आणि लक्ष्मी लाजून पळाली. तांबडी आजी नंतर खूप वेळाने जेवली, पण तिने दारूच्या पेल्याला स्पर्शही केलेला नव्हता. रात्री आजी दिवाणखान्यात खुर्चीवर बसून वरच्या माळ्यावरचा कानोसा घेत राहिली होती आणि अचानक तिला वरनं येशानं माय म्हटल्यासारखं वाटलं आणि तांबडी आजी एकदम थंड झाली. तिने पुन्हा कानोसा घेतला तर तिथे तिला धुडबुड आणि मंद हसणं ऐकू आलं. कोणी तिच्या घरचं गेलं की तो तिचा वरचा माळा जिवंत होऊन गेलेलं कोणी वर राहायला आलंय हे तिला दाखवून देत असे, आणि आत्ता ते घडलेलं होतं. आजी नंतर सरळ उठली आणि ती पेल्यातली कडक दारू पाणीही न घालता गटागटा प्यायली आणि झोपायला निघून गेली. आजी शांत झोपली होती आणि पहाटे पहाटे तिला एक भयंकर स्वप्न पडलं. आजी तपकी रोडत पपनीसाच्या झाडाखाली बसली होती आणि समोरच्या फाटकातनं तिचा येशा माय 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 करत रांगत रांगत तिच्याजवळ यायचा प्रयत्न करत होता. त्याचा सफेद शर्ट रक्ताने माखला होता. तिच्या ते यशाला तोंडच नव्हतं. त्याचे हातपाय तुटले होते आणि त्याचा सफेद मेंदू त्याच्या अंगभर पसरला होता. हे पुढून सुद्धा तिला स्पष्ट दिसत होतं. तिचा येशा त्या भयंकर अवस्थेतही आपल्या तोंड नसलेल्या तोंडानं माय मला माफ कर असं म्हणतोय असा तिला भास झाला आणि ती मोठ्यांदा रडत येशा माझ्या बाळा असं म्हणत त्याच्याकडे जायला बघत होती, पण तिला बसल्या जागेवरनं उठताच येत नव्हतं. येशाला तिच्याजवळ रांगत रांगत जाता येत नव्हतं आणि तांबडी आजी जोरात रडत येशा येशा म्हणत धाडकन जागी झाली. आजी सकाळीच रूपाच्या घरी गेली आणि रडत म्हणाली, मुंजा पुता, तू आत्ताच्या आत्ता बेळगावला जाऊन अनिलला म्हण केशवला फोन करून येशाची खबरबात घेऊन परत बेळगावला फोन कर. तू तोपर्यंत तिथेच थांब आणि येशाची खबरबात घेऊन ये. आजी एकदम रडत रडत म्हणाली, रुपे, काहीतरी घडलंय ग. राघव आणि मुंजानं बेळगावला जाण्यासाठी कपडे चढवले. राघव आणि मुंजा बेळगावला पोचले तेव्हा दुपार होत आली होती. मुंजा दादा आमच्या घरी पोचला तर दाराला कुलूप. शेजाऱ्यांकडनं त्यांना कळलं की आम्ही सगळेजण काल सकाळी मुंबईला गेलेलो आहोत. मुंजा दादाला खूप आश्चर्य वाटलं, कारण आम्ही कधीही कुठेही जाताना आमच्या आजीला आणि रूपाबाईला कळवूनच जायचो. पण यावेळी आम्ही कुमठ्याला काहीही न कळवता घाईघाईत मुंबईला गेलो होतो. याचा अर्थ मुंबईत काहीतरी घडलेलं होतं आणि ते कुमठ्यात कळू द्यायचं नव्हतं. वास्तविक मुंजादादांनी योग्य तो अर्थ काढला होता, कारण केशवदादांनी कंपनीत आमच्या अनिलदादाला फोन केला होता आणि त्याला सगळं कळवलं होतं. त्यावेळी आई म्हणाली की अनिल हे कुमठ्याला कळता कामा नये, नाहीतर माय त्या क्षणी प्राण सोडेल. आणि मग आम्ही तातडीने मुंबईला केशवदादाकडे गेलो होतो. आम्ही गेलो आणि दुसऱ्या दिवशी मुंजा नाना आणि राघवदादा बेळगावला आले. मुंजा नानानं जेव्हा तांबड्या आजीला सांगितलं की आम्ही सगळेजण मुंबईला गेलोय, ते ऐकलं आणि आजी धसकली. ती मुंजाला म्हणाली, मुंजा, तू, मी आणि रूपा आत्ताच मुंबईला जाऊ. नली, अनिल, कमल, मृग असे मला न सांगता मुंबईला गेलाय, याचा अर्थ तिथं काहीतरी घडलाय. येशा, लता, केशव ठीक असतील ना रे मुंजा? रूपासुद्धा आम्ही असे अचानक गेलो म्हणून चरकलीच होती. त्यात आजीचा अस्वस्थपणा तिला कोड्यात टाकत होता. तांबड्या आजीचं बोलणं ऐकून हुशार मुंजा दादानं विचार केला, अनिल आम्हा सगळ्यांना घेऊन तातडीने मुंबईला गेला आणि जे काही तिथं घडलंय ते मायला कळता कामा नये म्हणून सगळेजण न सांगता गेलेत. तेव्हा मुंजा दादा आजीला घाईघाईत म्हणाला, माय, तुला आणि रूपाला टॅक्सीनी असला ना तरी इतक्या लांबचा प्रवास आता झेपणार नाही. त्यापेक्षा मी आणि राघव जातो, तिथे काय घडलंय ते बघतो, तुम्हाला लगेच तार पाठवतो. आजी त्या गोष्टीला मात्र तयार झाली आणि त्याच दिवशी टॅक्सीने मुंजा दादा आणि राघव मुंबईला रवाना झालेले होते. मुंबईला आमच्या केशवदादाकडे मुंजा आणि राघव पोहोचले त्यावेळी आम्ही येशा, माधुरी, प्रकाश आणि माधुरीच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून घरी परत आलो होतो.
यशा मामाचं अस्तित्व आता कायमचं संपलं या विचारात असतानाच आमचे मुंजा नाना आणि राघवदादा तिथे येऊन थडकले. त्यांना तसं अचानक बघून आम्ही सगळेजण आश्चर्यानं चकित झालो होतो. लता मावशी, माझी आई रडत होत्या. नेहा मावशी सदाशिवला धरून रडत होती आणि माझ्या डोळ्यासमोर ते गर्विष्ठ, अत्यंत गर्विष्ठ यशामामा सारखे येत होते. मुंजाला जेव्हा आमच्या यशामामाचं आकरीत कळलं तसे ते मटकन खाली बसले. त्यांना केशवदादा म्हणाले, मुंजा आता होऊ नये ते झालंय, पण आता थकलेल्या आजीला हे कधीच कळता कामा नये, कारण हा धक्का तिला सहन नाही होणार. आणि नाहीतरी तिच्याबरोबरचे संबंध यशानं तोडूनच टाकले होते. तेव्हा आजीला आम्ही काहीही कळवण्याचा प्रश्नच येत नाही. या बोलण्यावर मुंजाने आणि राघोनी माना हलवल्या. केशवदादांनी लगेच तांबड्या आजीच्या नावावर तार केली की नलीला चष्मा करण्यासाठी सगळेजण मुंबईला आलेत. यशा ठीक आहे आणि मुंजाला चष्मा करायचा आहे, त्यामुळे तोही आता 4 दिवस मुंबईत राहणार आहे. चष्म्याच्या नावाखाली मुंजादादा यशा मामाच्या 13व्यासाठी राहिले. नेहा मावशी केशवदादाच्या घरी रडत बसली होती आणि नंतर 2च दिवसांनी माधुरीची आई वारली. केशवदादांनी नंतर आम्हा सगळ्यांबरोबर विचार विनिमय करून यशा मामाचा बंगला, त्याचे बँकेतले पैसे, जे काही म्हणून यशा मामाचं होतं ते सगळं त्यांनी नेहा मावशीच्या नावावर केलं आणि बोरिवलीच्या माधुरीच्या आईवडिलांचा बंगला, त्यांची सगळी इस्टेट लहानग्या सदाशिवच्या नावावर करण्यात आली. अर्थात सदा लहान असल्यामुळे आत्ता तरी त्याच्या सगळ्या इस्टेटीची देखभाल करायचा अधिकार नेहा मावशीला देण्यात आला. यशा मामानं जाता जाता नेहा मावशीचं भलं केलं होतं. नेहा मावशी नंतर सदाशिवला घेऊन यशा मामाच्या स्मृती याच बंगल्यात राहिली. पण पुढे तिने यशा शकूसारखं आमच्या सगळ्यांशी संबंध तोडून टाकले आणि ती पुन्हा कधीही कोमठ्याला गेली नाही. माझी आजी गेल्यावर सुद्धा ती कोमठ्याला तिला बघायला आली नाही. का कोणास ठाऊक, माझ्या तांबड्या आजीबद्दलचा एक घृणेचा धागा तिच्या मुलाभोवती गुंडाळला गेला होता. तिच्या मुलांनी, यात माझी आई आणि लता मावशी वगळून बाकीच्या मुलांनी माझ्या आजीच्या मायेला कधी ओळखलंच नव्हतं. पण मी तुम्हाला सांगते, माझी आजी तिच्या सगळ्या मुलांपेक्षा खूप चांगली होती. ती अलौकिक होती, म्हणूनच तिच्या सामान्य मुलांना तिची कधी कदर नाही वाटली, कारण तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन त्यांच्यासारखा सामान्य होता. पुढे नेहानं यशाच्या सदाशिवला वाढवलं, शिकवलं, त्याची मोठी आई होऊन त्याच्या सगळ्या खस्ता खाल्ल्या. पुढे सदाशिवचं लग्न झाल्यावर म्हातारी झालेली नेहा त्याच्या संसारात त्याची मोठी आई होऊन त्यांच्याबरोबर राहिली. सदाशिवला आपल्या मोठ्या आई एवढं जगात कुणीही प्रिय नव्हतं. नंतर कधीही नेहा मावशी आमच्या कोणाच्याही घरात सदाशिवला घेऊन आली नाही किंवा आमच्या कोणाच्या घरच्या समारंभाला ती स्वतःही आली नाही. मग नेहाच्या अशा वागण्यानं आम्ही सुद्धा नंतर तिच्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले होते. चष्म्याच्या नावाखाली मुंजा नाना यशा मामाचं 13वं करून आमच्या सकट कोमठ्याला परतले, त्यावेळी माझ्या आईच्या आणि मुंजा नानाच्या डोळ्यांवर खरोखर चष्मा घातलेला होता. केशवदादांनी त्यातल्या त्यात माझ्या आईचे आणि मुंजा नानाचे डोळे तपासून घेतले होते, त्यांना चष्मे केले होते. आम्ही मुंबईहून सरळ कोमठ्याला आलो होतो. त्यावेळी आम्हा सगळ्यांना आजीने अगदी खोदून खोदून यशा मामाबद्दल विचारलं होतं, पण माझी आई शांतपणे म्हणाली, माय तुझा यशा सुखरूप आहे, त्याला दुसरा मुलगा झालाय, त्याचं नाव सदाशिव. आजी माझ्या आईकडे बघत स्थिर नजरेनं म्हणाल्या, मला न कळवता तुम्ही मुंबईला कसे गेलात? तसं बघितलं तर केशव मला, मुंजाला आणि रूपाला चष्म्यासाठी बोलवत होता आणि तू मला न सांगता चष्म्यासाठी घाईघाईने सगळ्यांना घेऊन मुंबईला गेली. त्यावेळी अनिल दादाने तिला काहीतरी सांगून वेळ मारून दिली. यशा मामाबद्दल मुंजा राघोनं अगदी रूपाला सुद्धा काही सांगितलं नाही, कारण रूपा मावशी तांबड्या आजीपासनं काहीही लपवून ठेवत नाही हे आम्हाला ठाऊक होतं. यशा मामाचं आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातलं पर्वत संपून गेलं होतं. जे काही थोडं नेहाच्या रूपानं होतं ते आम्ही संपवून टाकलं होतं. तांबडी आजी नंतर कधीही यशाबद्दल कोणाकडे काहीही बोलली नाही. पण एक घडलं होतं. मी एकदा कोमठ्याला गेलेली असताना मला ती जवळ घेऊन एकदम म्हणाली की कमल, तू माझी सगळ्यात आवडती नात आहेस,
पण बाळा, मी अंबाबाईला बोलली आहे, माझ्या मुलांना काही झालं तर मी माझ्या नातवाकडनं किंवा नातीकडनं कधीही तिची ओटी भरणार नाही. आणि मी पाहत असताना माझ्या सुंदर डोळ्यात डोकवून बघत आजी पुन्हा म्हणाली, म्हणून कमल, तुझं लग्न झालं तरी तू अंबाच्या देवळात जाऊन तिची ओटी भरायची नाहीस. तिच्याकडे तुझा पदर भरू दे म्हणून मागायचं नाहीस. मी ती परंपरा मोडून टाकली आहे. आणि मी माझ्या सुंदर आजीकडे पाहत राहिले. म्हणजे यशाबद्दलचं सत्य तिला ठाऊक होतं. मला कळलं आईची महती किती मोठी असते. आपल्या मुलाचं असणं नसणं तिला न सांगताही कळतं. मी फक्त त्यावेळी आजी आहे असं म्हणून तिच्या कुशीत शिरले आणि ढसाढसा रडले. माझ्या आयुष्यात माझ्या आजीला फार महत्त्व होतं. तिच्या प्रत्येक सुखदुःखात मी सहभागी होते. आत्ताही मला जाणवतं की ते नसतानाही तिचं अस्तित्व सतत माझ्याजवळ असतं आणि माझ्या कठीण प्रसंगी तिचा हात माझ्या पाठीवरून फिरत असतो. केशवदादांनी आम्हा सगळ्यांना तांबड्या आजी सकट सांभाळलं होतं. याच दरम्यान गणप्या हडप्पाचा रघु समुद्रात बुडून मेला होता. रघुला 4 मोठे मुलगे होते. रघु वारला आणि तांबड्या आजीनी आम्हा सगळ्यांना हसत हसत तिचं त्या रघुबरोबर पांडुरंगाच्या हॉटेलात बसून चहा पिणं, नंतर पाणग्या पोस्टमननं आजोबांना सांगणं, त्याचं ते तिला घरात बंद करून ठेवणं आणि आजीनी सगळ्यांसमोर रंगूच्या लंगोटाला हात घालणं, हे सगळं आम्हाला सांगितलं. आजी खूप हसली. तिच्या तरुणपणातला एक पैलू आमच्यासमोर उघडा झाला होता. आता रूपा ही थकली होती. तिच्या पायाला कुरपं झाल्यामुळे ती लंगडत लंगडत चालत होती. पण रूपा आपल्या लक्ष्मीसारख्या सुनेमुळे खूप सुखी होती. लवकरच लक्ष्मीला जुळ्या मुली झाल्या. पारुलला सुद्धा मुलगा झाला. रूपा मुंजाचं घर आता भरलेलं होतं. राघव माधवचं दुकान छान चाललं होतं. सोनी वारली पण तिचा भास आम्हा कोणाला कधी जाणवला नाही, पण येशामामाचा भास खूपदा माझ्या आईला जाणवायचा. आमच्या आजीला एकदाच सोनी अमावास्येला खवल्याच्या विहिरीवर सफेद पातळ नेसून बसलेली दिसली. आजीनी बराच वेळ त्या काळोखातही चमकणाऱ्या सोनीकडे बघितलं आणि नंतर मागे वळून माझघराचं दार बंद करून ती आपल्या वाढत्या आयुष्याला शिव्या देत खूप रडली. केशवदादांनी रूपाला मुंबईला नेलं, चष्मा करून दिला, तरी शेवटपर्यंत आजीसारखंच कुणीही रूपाला येशा गेल्याची गोष्ट सांगितली नव्हती. रूपा मुंजा माझ्या आजीला धरून होते आणि ह्याच दरम्यान आमच्या मुरुगला दिवस गेलेले होते. पण एकदा मोरीत पाय घसरल्यानं तिचा गर्भपात झाला. त्यावेळी आई मुरुगला घेऊन महिनाभर माझ्या आजीजवळ राहिली. मी आणि छाया दिवाळीच्या रजेत किंवा मे महिन्याच्या रजेत तांबड्या आजीकडे जाऊन राहत होतो. आमच्या केशवदादानं पूर्वी ठरवल्याप्रमाणे तो दरवर्षी अंबाबाईच्या जत्रेला आपल्या कुटुंबाला घेऊन कुमठ्याला यायचा आणि तांबड्या आजीकडे न राहता आपल्या घरी राहायचा. त्यावेळी तांबडी आजी, रूपा, मुंजा नाना, आम्ही सगळेच जण केशवदादाच्या घरी राहायचो. लतानी आपल्या केशा आजीचं घर नीटनेटकं ठेवलं होतं. लता मावशी केशा आजीच्या चुलीवर स्वयंपाक करायची आणि केशवदादा समाधानानं आपल्या त्या पितळी ताटात जेवायचे. केशवदादाच्या भावना आम्हा सगळ्यांना जाणवायच्या. ह्यामुळे आंबाच्या जत्रेच्या वेळी आम्हा सगळ्यांचा मुक्काम तात्याची आणि केशा आजीची आठवण काढत केशवदादाच्या घरी असायचा. आमच्या आजीने आम्हाला पुढे कधीही यशाबद्दल कसलाही प्रश्न विचारला नाही, पण खूपदा आम्ही तिला माडाच्या झाडावर डोकं टेकून रडताना मात्र पाहिलं. असेच दिवस जात राहिले होते. आता माझी आईसुद्धा मुरुगवर घर सोडून खूपदा कोमठ्याला येऊन राहायची. आता घरात माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. आमची छाया आता नर्सबाई झाली होती आणि बेळगावच्या दवाखान्यात कामाला होती. शेषाद्री काका, बाळकृष्ण भट, गंगाधर काका पुष्कळ वेळा माझ्या आजीकडे येऊन बसून जात. आमचे येशा मामा गेले म्हणून आम्ही कुमठ्यात सुद्धा फक्त आजीला ते कळेल म्हणून कोणाला काही सांगितलं नव्हतं. फक्त मला एकटीलाच ठाऊक होतं की तांबड्या आजीला येशा मामाबद्दल खरं काय ते माहिती आहे, पण ती सुद्धा ते उघडपणे दाखवत नाही आहे. तशी मला आजूबाजूची अनेक स्थळं येत होती, पण व्हायचं काय, कधी एखादं स्थळ आईला पसंत पडलं की ते स्थळ आजीला पसंत नसायचं आणि आजीला पसंत पडलं की ते स्थळ आईला पसंत नसायचं. तशी आमच्या अनिलदादाच्या मित्रांची सुद्धा स्थळं मला आली होती.
पण अनिलदादाचा एकही मित्र मला पसंत नव्हता. त्यात आईचा एक अट्टहास होता, काहीही झालं तरी मला कुमठे, वेंगुर्ले, गोव्याकडचं स्थळ करायचं नाही. कारण आमच्या सोनी मावशीच्या कीर्तीचा डंका तिथे सगळीकडे वाजला होता. आणि समजा उद्या तिथे कुठे माझं लग्न झालं तर त्याचा त्रास मला झाला असता. त्यामुळे तिने त्या गावातली स्थळच सोडायचा निर्णय घेतला होता. आईने आमच्या केशवदादाला मुंबई ठाण्याकडचं एखादं स्थळ माझ्यासाठी बघायला सांगितलं होतं. केशवदादांनी खूप स्थळं माझ्यासाठी बघितली होती, पण मध्येच यशामामाचं प्रकरण झालं आणि माझ्या लग्नाचा विषय तात्पुरता थांबला. या आमच्या गडबडीत आमच्या मुरुगला पुन्हा दिवस गेले. यावेळी आईने मुरुगची नीट काळजी घ्यायचं ठरवलेलं होतं. मुरुगला दिवस गेले आणि मी आईला सांगितलं की मुरुगचं बाळंतपण झाल्यावर माझ्या लग्नाचा विचार तिने करावा, कारण केशवदादाकडून आईला आणि अनिलदादाला मला घेऊन मुंबईला येण्याबद्दल सारखा निरोप येत होता आणि मला काही इतक्या झटपट लग्न करायचं नव्हतं. आईलासुद्धा माझं बोलणं पटलं आणि तूर्त तरी माझ्या लग्नाचा विषय थांबला. त्या रात्री आम्ही जेवताना आई अनिलदादाला म्हणाली की अनिल, मी उद्या मुरुगला घेऊन आईकडे कुमठ्याला जाते. तिला आणि रूपाला मुरुगची गोड बातमी सांगायला हवी. मी आईला म्हणाले, आई, अगं उद्या शुक्रवार आहे, परवा शनिवारी मला शाळेला सुट्टी आहे, तर मी सुद्धा कुमठ्याला येईन की. आई माझ्या ताटात पोळी घालत म्हणाली, कमल, शनिवारी मी मुरुगला घेऊन बाहेर पडणार नाही, त्यापेक्षा मग आपण रविवारी जाऊ. मग माझं, मुरुगचं आणि आईचं रविवारी कुमठ्याला आजीकडे जायचं ठरलं. त्या रात्री मला एक छान स्वप्न पडलं. स्वप्नात मी पाहिलं की मी आणि माझी तांबडी आजी त्या वाऱ्यानं सळसळणाऱ्या बागेत बसलोय. आजीची ती सुंदर फळबाग फळांनी अगदी भरून गेलेली आहे. अनेक रंगांचे पक्षी त्या फळबागेत किलबिलाट करून फळं खात आहेत आणि त्या सुंदर वातावरणात माझे लांबसडक केस वाऱ्यावर उडत आहेत. माझ्या अंगात एक सफेद पातळ झगा होता. आजी माझ्यासमोर बसून आपल्या सुंदर नजरेनं माझ्याकडे बघत म्हणत होती की कमल, तू एखाद्या देवदूताप्रमाणे सुंदर आहेस. बघ कमल, मी तुला म्हणाले होते ना, तुझा राजपुत्र 7 समुद्र ओलांडून तुझ्याकडे येईल आणि तुला त्या मोत्याच्या तळ्यात घेऊन जाईल. आणि मी एकदम उठले, हवेत तरंगत टाळ्या पिटत आजीला म्हणाले, आजी, ते सगळं जाऊ दे, बघ मी कशी हवेत तरंगतीये. तू ये ना अशी तरंगत, बघ किती मजा येतेय. आणि आजी माझ्याकडे बघत हताशपणे म्हणाली, नाही रे सोन्या, मी आता खूप थकली आहे, मला आता गाढ झोप घ्यायची आहे. पण कमल, मला तू खूप आवडतेस ग पोरी, तू नेहमी सुखी होशील बघ. आणि खरंच माझी आजी तिथे झाडाला टेकून झोपी गेली. मी हवेत तरंगत तांबड्या आजीकडे बघत होतो. ती एखाद्या गुलाबाच्या कळीसारखी मिटून झोपली होती. फार सुंदर दिसत होती. मी तांबड्या आजीकडे बघत होते, पण खाली उतरून मला तिच्याजवळ जाता येत नव्हतं. मी तिच्यापासून दूर दूर जात राहिले आणि स्वप्नातच ओरडले, आजी आजी करून, आणि आईने मला हलवून उठवलं. ते शुक्रवारी मला माझ्या आजीची खूप आठवण येत होती. दुपारी शाळा सुटल्यावर मी घरी आले. जेवताना आईला म्हणाले, आई, मला आज सारखी आजीची आठवण येते ग. आई हसली आणि म्हणाली, कमल, तुला ना नेहमी कुमठ्याची आठवण येते, त्यात विशेष असं काही नाही. दुपारी आमची जेवणं आटोपल्यावर आई आणि मृग आतल्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. अनिलदादा कामावर गेला होता. आमची छाया दवाखान्यात गेली होती आणि मी आमच्या दिवाणखान्यात सोफ्यावर केस मोकळे सोडून पेपर वाचत लोळत पडले होते. कधी झोप लागली कळलंच नाही. ज्यावेळी मला जाग आली त्यावेळी आमच्या दाराची कडी कोणीतरी जोरजोरात वाजवत होतं. मी झोपेतूनच तशा अवतारात कोण आहे म्हणून दाराकडे गेले. दार उघडलं आणि बघत राहिले. दारात 2 मोठ्या बॅगा घेऊन एक उंचापुरा, गोरापान, करड्या डोळ्याचा, अतिशय देखणा तरुण माझ्याकडे आश्चर्यानं बघत होता. त्या तरुणानं लावलेल्या अत्तराचा वास मला जवळून जाणवत होता. त्या तरुणाने सफेद शर्ट, काळी पॅन्ट घातली होती. त्याच्या हातावर त्याचा काळा कोट होता आणि डोक्यावर काळा गॉगल सरकवून ठेवलेला होता. माझ्या उभ्या आडव्या आयुष्यात इतका देखणा तरुण मी आजवर कधी पाहिला नव्हता. तो तरुणसुद्धा माझ्याकडे एकटक बघत होता. नंतर नकळत पुटपटला, ब्युटिफुल. मला जाणवलं मी घरात घालायचा एक तोकडा स्कर्ट आणि ब्लाऊजच घातलाय. आणि देवा, त्या माझ्या ब्लाऊजचं वरचं एक बटन तुटलेलं होतं. मोकळे सोडलेले केस माझ्या डोळ्यावर येत होते. इतक्या देखण्या तरुणासमोर मी असल्या भुताटक्या अवतारात उभे होते. मला विलक्षण लाज वाटली.
तेवढ्यात मुरुगचे मामा त्या तरुणाच्या मागणं पुढं आले आणि म्हणाले, "कमल, अगं हा महेश आहे, मुरुगचा भाऊ." मी आतल्या खोलीत पळाले. आता पळतानाही मला जाणवत होतं, की तो देखणा महेश माझ्या तोकड्या स्कर्टमधनं माझे पाय बघून हसतोय. ते 4 दिवस फार जादूमय होते. महेश फार मनमिळाऊ, विनोदी होता. त्यांनी सरळ-सरळ अनिलदादाला सांगितलं, की "कमल मला आवडली आहे. मला तिच्याशी लग्न करायचंय." अर्थात माझ्या नकाराचा प्रश्न नव्हता. मी तर प्रथमदर्शनी त्याच्या प्रेमात पडले होते. मुरुग विलक्षण खुश होती. ती मला जवळ घेत माझ्या कानात कुजबुजली, की "कमल, तुझं लग्न झाल्यावर मी तुला वहिनी म्हणणार नाही, मी कमलच म्हणणार. बघ, तुझ्या माझ्या मैत्रीत कुणी नको हां, अगदी महेशसुद्धा नको." आम्ही दोघी हसलो. मुरुग महेश आल्यामुळे मोहरून गेली होती. ती माझ्या आईला चाचरत म्हणाली, "माय, आपण थोडं उशिरा कुमठ्याला गेलो तर चालेल का हो?" तिच्या भावना जाणून आई म्हणाली, "अगं, आपण कुमठ्याला आता उशिराच जाणार. कमलच्या लग्नाचा मुहूर्त बघायचा आहे ना." माझ्या घरात आता लग्नाची गडबड सुरू झाली. महेश फक्त महिन्याच्या रजेवर आला होता. लग्न करून लगेच तो ऑस्ट्रेलियाला जाणार होता. मी वर्षभरानं जाणार होते. महेशला अनिलदादा आवडला होता. आपल्या मुरुगचा भरलेला संसार बघून त्याला समाधान वाटत होतं. माझं आणि महेशचं लगेच जुळलं. मला वारंवार महेश म्हणायचा, की "कमल, तू इतकी सुंदर आहेस हे मला अगोदर माहिती असतं ना, तर मी कधीच येऊन तुझ्याशी लग्न केलं असतं." मुरुग मला नेहमी पत्रात तुझ्याबद्दल लिहायची. पण माझी लाडकी खरंच एखादी राजकन्या असेल असं मला वाटलं नव्हतं हां. महेश असं खूप काही बडबडायचा आणि त्या वेळी मला आजी आठवायची. तिचं ते मोत्याचं तळं आठवायचं. माझी महेशशी जरा ओळख झाल्यावर आणि आमच्या लग्नाच्या पत्रिका जुळल्यावर मी घरात सगळ्यांना सांगितलं, की महेशबद्दल, माझ्या लग्नाबद्दल कुणीही आजीला काहीही कळवायचं नाही. कारण मी स्वतः महेशला घेऊन आजीकडे जाणार होते आणि माझा राजकुमार तिला दाखवणार होते. त्या मोत्याच्या तळ्याची तिला आठवण करून देणार होते. मला राहून एका गोष्टीचं दुःख होतं, की माझं लग्न झाल्यानंतर वर्षभरानं का होईना, मी दूर सातासमुद्रापलीकडे ऑस्ट्रेलियात कायमचं जाणार होते. पण मग मला माझी सुंदर तांबडी आजी, तिचं ते बयापक्षाच्या घरट्याप्रमाणे हवेत तरंगणारं फळाफुलांनी भरलेलं घर, याला मात्र मी मुकणार होते. माझ्या तांबड्या आजीवर मी नितांत माया करत होते. तिचं आयुष्य, तिच्या आयुष्यातले चढ-उतार मी अगदी जवळून पाहिले होते. तांबड्या आजीला भराभरा मुलं झाली, तशीच ती भराभरा गेली सुद्धा. आणि तांबडी आजी आपलं आयुष्य संपू दे लवकर म्हणून मागणं मागत मागे राहिली होती. अनेकदा ती मला म्हणायची, की "कमल, अगं नको असलेलं आयुष्य जगत राहणं फार कठीण असतं गं." मी नंतर डोळ्यात पाणी आणून तिच्या गळ्यात हात घालून म्हटलं, की "आजी, तसं बोलू नकोस गं. तू मला पाहायला जगली आहेस." आजी मला आपल्या हृदयाशी घट्ट धरून रडत म्हणायची, "हे मात्र अगदी खरं आहे गं सोने, हे मात्र अगदीच खरं आहे." मी कुमठ्याला जाण्यापूर्वी महेशला म्हणाले, की "महेश, उद्या आपण कुमठ्याला जाणार आहोत. तिथे मी तुला वाऱ्यानं नागिणीप्रमाणे सळसळणाऱ्या समुद्राच्या घरात राहणारी एक अतिसुंदर गुलाबी जादूगारीण म्हातारी दाखवणार आहे." त्या गुलाबी जादूगारणीनं मला खूप वर्षांपूर्वी सांगितलं होतं, की "कमल, तू एक राजहंस आहेस. दूर सातासमुद्रापलीकडे एक मोत्याच्या तलावात तरंगणारा माझा सुंदर राजहंस." आणि ही भविष्यवाणी करणाऱ्या माझ्या गुलाबी आजीला तू भेटणार आहेस. दुसऱ्या दिवशी मी आणि महेश तांबड्या आजीच्या फाटकाजवळ पोहोचलो, तेव्हा संध्या छाया उतरल्या होत्या. आजीच्या त्या सुंदर बागेतल्या अंगणात झाडाच्या फांद्यातनं लाल सोनेरी सूर्यकिरणं रुपयाचा सडा खाली ओघळावा तशी गळत होती. वाऱ्याची सळसळ स्पष्टपणे जाणवत होती आणि दूरच्या समुद्राचा धीरगंभीर आवाज आमच्या अगदी जवळ आल्यासारखा भासत होता. आजीच्या झाडावरचे किलबिलणारे पक्षी आपापल्या पिलांना पंखाखाली घेऊन निवांत विसावले होते. मी पाहिलं आणि हळूच महेशला बोट करून खुणावलं. माझी सुंदर गुलाबी तांबडी आजी तिथल्या आजोबांच्या आवडत्या पपनीसाच्या झाडाला टेकून आकाशाकडे बघत आपल्या विचारात गढलेली होती. मला त्या क्षणी वाटलं, की कदाचित माझी तांबडी आजी आपल्या भूतकाळातल्या पाचूच्या किनाऱ्यावर त्या सोनेरी प्रकाशात तिथले रंगीबेरंगी शंख शिंपले गोळा करत फिरत असावी. मी लांबून आजीकडे बघत होते. अजूनही वयाच्या 72व्या वर्षी माझ्या आजीला
वार्धक्यानं थोडाही स्पर्श केलेला नव्हता. ती अजूनही एखाद्या ग्रीक वनदेवतेसारखी रेखीव सुंदर गुलाबी होती. तिचे पिकलेले सोनेरी पिंगट केस वाऱ्यावर मुक्तपणे उडत होते. तिचे सुंदर नीलकमलासारखे डोळे अंतराळात काहीतरी शोधत तिथे स्थिरावले होते. मी फाटकातून महेशचा हात धरून हळूच आत आले आणि हलकेच हसत आज्जे म्हणून तिला साद घातली. पण नेहमीप्रमाणे माझी साद कानी येताच लगबगीनं उठून मला घट्ट कुशीत घेणाऱ्या माझ्या तांबड्या आजीची ती निळी नजर माझ्याकडे वळली नव्हती. तिची ती निळी नजर कुठेतरी काहीतरी शोधत राहिली होती. आता कुमठेकर माझ्या आजीच्या घराला तांबड्या आजीचं झपाटलेलं भूताचं घर असं म्हणतात, कारण कुमठेकरांनी तांबड्या आजीला तिची बाग शिंपताना पाहिलंय. तिला तिच्या आवडत्या झाडाखाली टेकलेली पाहिली आहे. कुमठेकर आता तांबड्या आजीच्या घराजवळून जायला घाबरतात. पण श्रोते हो, आता तुम्हीच मला सांगा, माझ्या तांबड्या आजीचं विश्व असलेलं, फळाफुलांनी भरलेलं, वाऱ्याच्या लाटांवर हिंदकळणारं, आजोबांचं शकू सोनी रघु येशाचं वास्तव्य असलेलं ते अतिसुंदर घर माझी तांबडी आजी सोडणार तरी कशी हो? तुम्ही सुद्धा तिच्या जागी असता तर आपलं मुलाबाळांनी भरलेलं सुंदर घर सोडलं असतं का? कुमठेकर काहीही म्हणू देत, पण मला ठाऊक आहे की माझी तांबडी आजी याच घरात राहणार आहे, आपली फळबाग शिंपणार आहे. माझ्या तांबड्या आजीचं ते स्वर्गीय सौंदर्य कधीही नष्ट होणारं नव्हतं. ते इथेच या बागेतच कुमठेकरांना पुन्हा पुन्हा दिसणार आहे आणि हे गुपित फक्त मला ठाऊक आहे. तुम्ही कधीही कुमठ्याला जा, माझ्या सुंदर तांबड्या आजीला बघा, ती तुम्हाला आपल्या बागेत बसलेली दिसेल. तिच्या सुंदर फळबागेला पाणी घालताना दिसेल. संत रामदासांनीच म्हटलंय, पुढे सर्व जाई काही न राहे मना, संत आनंद शोधून पाहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज हा 45वा अर्थात कादंबरीचा शेवटचा भाग इथेच संपला. याचाच अर्थ गेले 45 दिवस म्हणजे 1.5 महिना तुम्ही ही कादंबरी ऐकताय. या कादंबरीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, याबद्दल मी आणि लेखिका आयडा बॅरेटो आपल्या सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि आज इथेच थांबतो. भेटूयात लवकरच नव्या लेखकाच्या नव्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.